चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम। एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा, प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा। संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे। असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा चतुर्थ दिवस। गेली 3 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा आमचे परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तिपरायण नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी कथेचं सौजन्य स्वीकारलं ते आमचे परमेश्वर महाराज वाघमोडे। या सर्वांच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे गेली 3 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य। आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे सीता स्वयंवर। आज नियोजित वेळेमध्ये आपणाला केवट कथेपर्यंत पोहोचायचं आहे। रामचंद्र प्रभूच्या गळामध्ये सीता मातेने पुष्पमाला अर्पण केली, पण ज्यांच्यानी धनुष्य उचलल्या गेला नव्हता नामदेव महाराज, जे अभिमानी राजे ज्यांचा अभिमान दुखावला गेला, त्यांनी मंडपात उभं राहून आपापलं हत्यार हातात घेऊन आरडावरडा सुरू केला। पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, हम मर्द बैठे हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को, पकड़ो मारो पकड़ो मारो पकड़ो। जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने। उसी समय परशुराम जी का आगमन। अवसर सुनी शिवधनु बोल के खाली बसून द्या, अवसर सुनी कायम नाचणं ते नाही, शिवधनु ते लेकरू बसवा अवसर अवसर सुनी शिवधनु आयु भ्रुकुल कमल पतंगा, आयु भ्रुकुल कमल पतंगा। अवसर सुनी शिवधनु भंगा, अवसर सुनी शिवधनु भंगा। आयु भ्रुकुल कमल पतंगा, आयु कमल पतंगा। अवसर सुनी भंगा, अवसर सुनी शिवधनु भंगा। गौर शरीर बुद्धि बल भ्राजा, गौर शरीर बुद्धि बल भ्राजा। बाल विशाल त्रिपुंड विराजा, बाल विशाल त्रिपुंड विराजा, बाल विशाल त्रिपुंड विराजा, बाल विशाल त्रिपुंड विराजा। अवसर सुनी शिवधनु भंगा, अवसर सुनी शिवधनु भंगा। आयु भ्रुकुल कमल पतंगा, आयु भ्रुकुल कमल पतंगा। अवसर सुनी शिवधनु भंगा, अवसर सुनी, अवसर सुनी, अवसर सुनी। तेही अवसर सुनी शिवधनु भंगा। त्याच वेळेला परशुरामजीचं आगमन।
बैलासारखे पुष्ट खांदे आरक्त नयन विशाल भाल पुराण प्रसिद्ध परशु ज्याच्याकडे बघाव त्याला वाटतं मरण जवळ आलं अशी रागीट दृष्टी 21 वेळा निक्षत्री पृथ्वी करायची ताकद असे परशुरामजी स्वयंवर मंडपाच्या महाद्वारात आल्याबरोबर आतापर्यंत हत्यार हातात घेऊन हमला करायच्या तयारीत जेवढे राजे सज्ज झाले होते परशुरामाला बघितल्याबरोबर आपलं आपलं हत्यार खाली टाकलं लटलट लटलट कापू लागले आणि परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या आजोबाच्या बापाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत पितु समेत कही कही लगे करण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निजनामा लगे करण सब दंड प्रणामा लगे करण सब दंड प्रणामा तू समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा दंड प्रणामा लगे कर्ण सब दंड प्रणामा लगे कर्ण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निजनामा लगे करण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निजनामा लगे करण सब दंड प्रणामा जय सुभाष चित्त वही तु जाने सो जाना ही जनु आई गुडाने सो जाना ही जनु आई गुडाने कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा पितु समेत कही कही निजनामा लगे कर्ण सब दंड प्रणामा जय सुभाष चित्त वही तु जाने सो जाना ही जनु आई गुडाने सो जाना ही जनु आई गुडाने सो जाना ही जनु आई गुडाने पितु समेत कही कही निज नामा लगे कर्ण सब दंड प्रणामा 268 पुढं ते सांगावं लागते बाबा चुकून जाते ते सापडलं का हा जा हो म्हणत जा हा ठीक आहे आपल्या आपल्या बापाचा आजोबाच्या नावाचा उल्लेख आणि साष्टांग दंडवत बाबा मी अमुकाचा नातू अमुक माझा आजोबा मी अमुकाचा मुलगा अमुक माझं वडील तुम्ही चकलांब्याला होते चातुर्मास्त गेवरावून सफरचंद मीच आणत होतो बाबा उद्देशकच बाबानं मारू नये जेव्हा प्रचंड गर्दी बघितली परशुरामजीनं महाद्वाराच्या मंडपात त्या मंडपाच्या महाद्वारात उभं राहूनच विचारलं जनक या इतनी भीड़ क्यों आपको पता नहीं 21 बार नक्षत्रीय पृथ्वी करने वाला परशुराम मैं दुनिया में जिंदा हूं तो मेरी इजाजत लिए बिगर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है घाबरू नका तिथलं सांगू आता जनकजी भयभीत विश्वामित्र तटस्थ राम शांत लक्ष्मण क्रोधायमान जेव्हा परशुरामजी स्वयंवर मंडपाच्या मध्यभागी आले धनुष्याचे 2 तुकडे आता क्रोध अनावर झाला राजा जनकाचा हात धरून माग पुढं ढकलला आणि ढकलू ढकलू विचारलं ए मूळ जनक धनुष किसने तोड़ा है जिन्होंने धनुष तोड़ा होगा समाज से बिलक कर दो सबकी हत्या कर डालूंगा मार डालूंगा कौन है धनुष्य भंग करने वाला राजा जनकाने काहीच बोलले नाही पण रामचंद्राच्या लक्षात आलं की माझ्या सासऱ्याला बरं का पवनशेठ माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही बापून तोडलं कारण त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे ना म्हणून रामचंद्र पुढे आले नात संबुदन भंज निहारा हो को एक दास तुम्हारा धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा सेवक नहीं राघव सेवक तो सेवा करता दुश्मनी का काम किया है कौन है वो रामचंद्राला धमकावं लागले लक्ष्मणराव म्हणले विश्वामित्र बाबा चांगल्या माणसासोबत माझ्या भावाचे मुलाखत घडवून आणले नाही तुम्ही माझा दादा राम केवढा शांत नाही हे पांढऱ्या दाढीचं कुराडवाला केवढं रागीट तिथं मी पाहिजे होतो बाबा देता का परवानगी आणि विश्वामित्राच्या लक्षात लक्ष्मणरावचं काम आहे हळूच काना सांगितलं जावं लखन पुढे आले आणि बहुत धनुष्य तोडेऊ लरकाई पहिले शब्द लक्ष्मणाचे पवन भाऊ बहुत धनुष्य तोडेहू लरकाई परशुरामाच्या पुढे नामदेव महाराज लक्ष्मण म्हणतो ऐसे तो कई कमठे बचपन में तोड़ डाले बाबा बचपन में आता 15चा आहे तो पुन्हा बचपन झोपू नका 15 वर्षाचा आहे लक्ष्मण आणि बचपन में म्हणतो आणि कमठे ते बांबूचा आणतात ना नातवासाठी खेळायला जत्रेतून लोक त्याला म्हणतात कमठा अरे रावणानं हालत नाही त्या धनुष्याला लक्ष्मण कमठा म्हणतो ऐसे तो कई कमठे बचपन में तोड डाले बाबा तिथे थोडीशी मला एक प्रश्न आहे त्यांची संयुक्तिक आहे ते
की रावण कसा आला नाही. हे पहा, मी काल या गोष्टीचा उल्लेख केला तेव्हा तुम्ही कापसामध्ये लक्ष असेल तर तुमच्या लक्षात राहिलं नसेल. सध्या कापूस येतनं चालू आहे ना, बसल्या बसल्या इथून त्या गाठोड्याकडे लक्ष जातं शेतात, की अनेक दिवसापासून धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू होता. तो एक दिवसाचा नव्हता. मी उल्लेख केला, तुमच्या लक्षात असेल नसेल. राजे आपापल्या सोयीनं येत होते आणि धनुष्य उचलत होते. एक दिवस रावणही आला होता, पण छातीवर घेऊन पडला, अपमानित होऊन निघून गेला. मग रावण कसा आला नाही? एका दिवशी सगळे नाही ना हे तर लक्षात घ्या. उलट निमंत्रण राम लक्ष्मणाला नाही, हे बुवानं नेले. या सप्त्यातून त्या सप्त्यात नेले. तसं यज्ञ पूर्ण झाला की चला इकडे आले. असे बरेचसे प्रवाद आहे. हरी अनंत, हरी कथा अनंता. सगळ्यांना माहिती आहे सुमित्रेला लक्ष्मण, कौसल्येला राम आणि कैकेयीला भरत शत्रुघ्न आहे ना. अर्धा अर्धा प्रसाद दिला म्हणून 2 झाले. या रामायणात कैकेयीलाच एकच आहे. आता कुठं वाद कोर्टात नेता. म्हणून हरी अनंत, हरी कथा अनंता. तो प्रसाद मी तेही 2 प्रकार सांगितले त्या दिवशी, तुमच्या लक्षात असेल की नसेल. अर्धा अर्धा प्रसाद कैकेयीला दिला. मग कैकेयी आधी रुसली होती. तिच्या हातावरचा प्रसाद घारीनं झडपला होता. त्याही घारीच्या मागे ते सुवर्चशा नावाची देवांगणा होती. नाचत काम करताना ब्रह्मसभेमध्ये ताल चुकली. ताल का चुकली म्हणून चौकशी केली तर ती 90 घेऊन आली होती. हे पहा, असं रामायण वाढते. आता कुठं जायचं? मग घार होशील ब्रह्मशापे जाना. घार झाली सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणा. घार झाली, तिनं उशाप मागितला. तोपर्यंत फिरत राहशील. पण कैकेयीच्या हातावरचा प्रसाद उचलून माय अंजनाच्या हातावर नेऊन टाकशील तेव्हा शापातून मुक्त. ती फिरत होती. मग पिंड घारीने झडपला. हा एक संबंध. मग हिचं कसं होणार म्हणून अर्धा अर्धा दोघींना दिला. म्हणून कैकेयीला भरत शत्रुघ्न. इथे आणे पद्धतीत वाटप झाला. आणे माहिती आहे ना, 100 नया पैशाचा रुपया साधारण 1963-64 पासून सुरू झाला. 60 पर्यंत आणे होते. आणे. तुमचं वय किती आहे आता? तुम्ही 5-6 वर्षाचा असाल तेव्हा आणेच देत होते तुमचे वडील. आना 4 पैशाचा होता. 64 पैशाचा रुपया. हे इंग्रजाच्या काळातलं सांगतो. 64. अरे ते समजत नव्हतं. नवीन पैसा ते तमाशावाले. पूर्वी काय माध्यम काय होतं हे आता रामायण वाढतंय, पण मी वेळेच्या पुढे जात नाही. पण तुम्ही फाटे फोडले आता. ते पूर्वी पवन भाऊ तमाशाच होतं माध्यम. मग ते नवीन पैसा काढला तर समजत नाही. तो नाचा सुद्धा माणूसच असायचा लुगडं नेसून, आणि तो शाहीरही माणूस. मग त्यांचा संवाद डफावर थाप टाकून. नवीन पैसा काढला सरकारनं समजत नाही. अरे हे तमाशातलं आहे नामदेव बुवा, माझ्याकडे पातळी पाहू नका. नवीन पैसा काढला सरकारनं समजत नाही ते म्हणायचं. मग शाहीर म्हणायचा, डुबली डुबली जिंदगानी नारीच्या पायी. नवीन पैसा निघाला तेव्हा. आणि मग तो हिशोब पटवून द्यायचा. 1 आण्याचे 6 नारी, 2 आण्याचे 12, 3 आण्याचे 19 हिशोब झाला पुरा. मी हे आता बाकीचं नाही सांगत. मी का सांगतो हे तर ऐका तुम्ही. अरे इथला वाटप आणे पद्धतीत आहे. म्हणून सुमित्रेला 2 आहे. कारण राजानं प्रसादाचे 2 भाग केले. 8 आणे 8 आणे. 8 आणे प्रसाद दिला कौसल्येला. राहिला 8 आणे त्याचे केले 2 भाग. 4 आणे 4 आणे 4 आणे दिला कैकेयीला. मोबाईल बंद करा बाबा. ते फार बेकार झालं आता हे. बुवा लोकांनाही ऐकू देत नाही की रामायण. एवढी संधी आहे तुम्हाला सुद्धा. बा किती महत्त्वाचे असले तरी हा आनंद लुटण्यासाठी त्याचा मोह टाळायचा सर्वांनी. हा बस तर मजा आहे. नाही तर मग काय आमच्या सांगण्याला काय अर्थ आहे. 4 आणे प्रसाद दिला कैकेयीला.
मग राहाला 4 आणे, बरं का नामदेव बाबा, त्याचे 2 भाग केले, 2 आणे 2 आणे. 2 आणे प्रसाद दिला कैकईला, 2 आणे दिला कौसल्येला. स्वतः सुमित्रेला राजानं प्रसाद दिला नाही. आणि सांगितलं तुम्हा दोघींना जो प्रसाद दिला तुम्ही दोघी सुमित्रेला द्या. कैकईनं प्रसाद 2 आणे दिला सुमित्रेला, कौसल्येनं प्रसाद 2 आणे दिला सुमित्रेला. सुमित्रेच्या हातावर 2 प्रसाद झाले. पण ती सुमित्रा आहे, नाराज नाही, प्रसन्न झाली. कैकई ताई, कौसल्या ताई, राजा ज्याचा सन्मान करतो तो सन्मानित, ज्याचा सन्मान करतो तो डबल सन्मानित होत असतो. हे सुमित्रेचे उद्गार आहे. तुम्ही दोघीनं प्रसाद दिला मला, भगवंत करो मला 2 लेकरं हो. आणि जर झाले ना ग ताई तर तुझ्या प्रसादाचा मोबदला 1 मुलगा मी तुझ्या मुलाच्या सेवेत लावील, तुझ्या प्रसादा मोबदला 1 मुलगा मी तुझ्या मुलाच्या सेवेत लावील. म्हणून लक्ष्मण शत्रुघ्न सुमित्रेला, लक्ष्मण लावला रामाच्या सेवेत, शत्रुघ्न लावला भरताच्या सेवेत. तर इथं वकील बसलेले आहेत, दोन्ही वाद आपल्या पुढे मांडले, कोर्टात जाऊ नका. मग एवढा जर फरक ग्रंथात आहे तर कशाला भानगडीत पडता. रावण नाही आला आणि कधी आला, आणि तो आला तेव्हा तुम्ही कापूस वेचायला गेला, मी तरी काय करू. हा ना. अरे बरं, मी पटवून देतो, सगळेच बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे आणि माझंही बरोबर आहे. एक मिनिट पुढे जातो. रामचंद्र प्रभू वनवास संपवून आले, सर्वांना भेटले, पण कसे, अमित रूप भयऊ भगवाना. कारण सगळ्या अयोध्येवासी जनतेची इच्छा होती आम्हाला रामानं भेटावं. 14 वर्षांनी आला, सर्वांना भेटले. पण भेटीमध्ये जे वयोवृद्ध मंडळी होती त्यांच्या पाया पडले. मला आलिंगन दिलं रामानं, त्यांचंही खरं आहे. साधू संत म्हणले लोटांगण घातलं आम्हाला, यांचंही बरोबर आहे. वयोवृद्ध म्हणले अरे पाया पडला आमच्या, यांचंही बरोबर आहे. लहान लेकरं म्हणले आशीर्वाद दिला आम्हाला, आणि कोणाचं चुकीचं आहे. म्हणून फारसे डोके चालू नका. बस हरी अनंत, हरी कथा अनंता. पाया पडले तेही बरोबर, आशीर्वाद दिला तेही बरोबर, आलिंगन दिलं तेही बरोबर, लोटांगण घातलं तेही बरोबर. हा ना. रावण आला नाही बाबा, अरे आला पडला गेलाही निघून, तुम्ही नाही, ते निमित्त आहे, कापूस वगैरे काही नाही. कारण त्याला आवड लागते भाऊ. 5,500 लोकसंख्या या गावची आहे, सगळे नाही जात कापूस याचाला. आम्हालाही कळतं ना, 42 वर्ष हेच कामं करतो आम्ही. एक जरी घरातलं आलं तर हा मंडप पहिल्याच दिवशी संपला असता. एकच व्यक्ती घरातला, आवड लागते त्याला, ठीक आहे, त्याच्यात तुमचा दोष नाही, माझा दोष नाही. 3 दिवस आपली ड्युटी करायची आहे. परमेश्वरा तुझ्यामुळे जमलं भाऊ. मुद्दा लक्षात आहे ना, कुठून गेलं बाजूला. ऐसे तो कई कमते बचपन में तोड़ डाले बाबा. मी शुद्धीवर आहे, तुम्ही बाकीचं नका डोक्यात. हा लक्ष म्हणजे रागावले. ए राजा के बालक, मुंह संभाल के बात कर, कमठा बोलता है क्या रे. धनुष्य काय सामान्य आहे. म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला. धनुष्य सामान्य नाही का बाबा. नाही, मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्हीच कबूल करता महाराज, तर त्याला तोडणाराही सामान्य नसावा, मग का वाद घालता. मग तो धावले, मारा जाएगा ये बेटा. रामचंद्र प्रभु पुढे आले, जाने दो बाबा, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है, गुनाहगार तो मैं हूँ, जो कुछ करना है ताडण मुझे करो बाबा. म्हणता म्हणता रामचंद्र प्रभूने आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केल्यामुळे छाती उघडी पडली. उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह प्रभूंनी पाहिलं, परशुरामाने पाहिलं. लक्षात आला अवतार झालेला आहे. सद्गतीत झाले, कंठ दाटून आला, अंग रोमांचित, हात जोडले आणि दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांचंही स्तवन करते झाले. जय रघुवंश बनज बनमानी, जय रघुवंश बनज बनमानी, गहन धनुज कुल दहन कसानी, गहन धनुज कुल दहन कसानी, जय रघुवंश
जबन भानु जय रघुवंश ब्रन जबन भानु गहन तनुज कुल दहन कृसानु गहन तनुज कुल दहन कृसानु जय सुर विप्र धेनु हितकारी जय मद मोह कोह ब्रह्मारी जय सुर विप्र धेनु हितकारी जय मद मोह कोह ब्रह्मारी अनुचित बहुत कहेहु अज्ञाता क्षमऊ क्षमा मंदिर तू भ्राता अनुचित बहुत कहेहु अज्ञाता क्षमऊ क्षमा मंदिर तू भ्राता कही जय 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 रघुकुल के तू कही जय 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 रघुकुल के तू रघुपति गए बनई गए तू रघुपति गए बनई तू जय रघुवंश बन जबन भानु जय रघुवंश बन जबन भानु गहन तनुज कुल दहन कृसानु गहन तनुज कुल दहन कृसानु परशुराम जे निघून जातात. हाच प्रसंग काही रामायणामध्ये वरात अयोध्येला निघाली तेव्हा आहे. तेव्हा परशुरामजी वरातीत आडवे आले. या रामायणात इथंच आहे. मग कुठं वाद घालता, फक्त ऐकत. म्हणून तुलसीजींना विचारलं हे असं का. म्हणले काही नाही, समजोता केला आम्ही. काय समजोता. मला असं वाटलं काय विघ्न येत असेल तेवढे इथं येऊ द्या, एकदा वरात निघली म्हणजे सुखरूप जाऊ द्या, म्हणून परशुराम इथंच बोलावला. ते म्हणतात हे समजवत आहे, बस समजून घेत जा, समजवत आहे. ठीक आहे, निघाले. परशुरामजी निघून गेल्यावर राजा जनकाच्या डोळ्याला धारा लागल्या. का. जनक राजाने विचार केला की बापरे, सध्या सगळे जग ज्याला लट 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 कापतं तो परशुरामासारखा वीर, ज्याच्या चरणावर डोकं टेकवतो असा रामासारखा जावाई पठ्ठ्याला मिळाला. याचा आनंद आवरेना राजा जनकाला. बाबा मेरे लिए क्या सेवा है. तसं लग्न व्यवस्थित काल झालं असलं तरी पण विधिवत लग्न सोहळा पूर्णत्वास नेण्याकरता आपण एक पत्र तयार करा. पत्रदूतांच्या करवी अयोध्येत पोच करा आणि राजे दशरथजीला सन्मानित करून इथे बोलवून या. पत्र तयार झालं. पत्र घेऊन मिथिला नगरीचे दूत अयोध्येत यायला निघाले. आता अयोध्या पवन भाऊ डोळ्यापुढे आणा. ज्या दिवसापासून राम लक्ष्मण गेले होते त्या दिवसापासून अयोध्या उदास होती. राजे दशरथाची अवस्था त्यापेक्षा बिकट होती. राजे जेवायला बसायचे, पहिला घास घेतला हातात की त्यांना त्या घासात 2 लेकरं दिसायचे, राम न लक्ष्मण. विचार करायचे, मैं महल में 56 भोग यहाँ भोजन करता हूँ, लेकिन मेरे 2 लाल जंगल में क्या खाते होगे, कहाँ सोते होगे. घूमने नहीं गए, संघर्ष करने गए हैं. राक्षस मारायला गेले. काही कमी जास्त तर झालं नसेल, संदेशा भी आया नाही. डोळे भरून यायचे, लेकांना आठवणीनं आणि ताट सारून द्यायचे. आज सकाळची वेळ आहे. दशरथ राजे सिंहासनावर विराजमान झाले. एकाएकी आठवण रामाची लक्ष्मणाची आली. डोळ्याला धारा लागल्या. योग असा, पत्र घेऊन दूत आत प्रवेश करतात.
सिंहासनापुढे. प्रणाम सरकार, प्रणाम. कहा के मिथिलापति जनक जी के सेवक. खुशी की बात, किस कारण आए हो? राम भैया का पत्र लेकर. राम भैया का पत्र म्हटल्यावर उडी टाकली. राजा दशरथानं पत्र हिसकावून घेतलं, वाचलं नाही, पत्राला पुत्र समजून छातीला लावलं. सही समय पर आए हो. बस काय मेरा राम, काय लखन, पत्र पडो सरकार, पुरा पता लगेगा. एवढ्यात झालं काय, भरत शत्रुघ्न आले. भरतानं बघितला आपला जन्मदाता बाप एक कागद छातीला लावून रडतोय. पिताजी रो रहे क्या हुआ? और तुम्हारे राम भैया का पत्र आया? मेरे भैया का. हिसकावून घेतलं पत्र. भरतानी वाचलं नाही, पत्र डोक्यावर ठेवलं आणि डोक्यावर पत्र ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. आज पहिल्यांदा भरताचं बंधुप्रेम प्रगट झालं. अरे सावत्र भावाचं सांगतो, सावत्र भावाचं प्रेम, सावत्र भाऊ सावत्र भावाचं पत्र डोक्यावर घेऊन नाचतो, तर त्याचं भावावर प्रेम किती असेल. शत्रुघ्नाची तीच अवस्था झाली. प्रचंड गर्दी झाली, रडारड सुरू झाली. पत्रात काय लिहिलं हे कोणीच वाचलं नाही, हे लक्षात ठेवा. फक्त राजा दशरथ रडतो म्हणून भरतजी रडतात. भरतजी रडतात म्हणून शत्रुघ्न रडतो. तिघं बापलेकर रडतात, राजवाडा रडतो. एवढ्यात वसिष्ठ आले. वसिष्ठांनी सर्वांना शांत केलं. पत्र स्वतःकडे घेतलं आणि धीर गंभीर आवाजात पत्राचं वाचन वसिष्ठजींनी सुरुवात केली. एकंदर 5 प्रसंग त्या पत्रात आहे. सुरेश शेठ, ताटिकावध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, रावणवध, परशुराम विदाय, हे 5 प्रसंग. पण थोडक्यात सांगतो. पत्र लिहिलंय ते विश्वामित्रांनी स्वतःच्या भाषेत. तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना ताटिका नावाची राक्षसी धावून आली. एकाच बाणात तुमच्या रामानं ताटिकेचा वध केला. लेकर एकत्रित आले का? माझ्यापर्यंत ऐकू येतंय म्हणजे तिथल्या लोकांनाही ऐकू येत असेल ते, नाही का? तिथं त्याच्या शेजारीच मावल्या बसल्या आहे 2-3. पण असं नाही म्हणत का गप राहा रे. साध्या गोष्टी आहे की नाही. स्टेजवर आवाज येतो म्हणजे तिथं त्यांना येत असेल की नाही. याच्याकरता काय स्वयंसेवक नेमायची गरज आहे का? शेजारींच्या माऊलीनं जर म्हटलं गबस बाळा, झालं काम. बस साध्या गोष्टी आहे का? इथं काय पोलीस स्टेशनचे लोक आणायचे शांत करायला? साध्या गोष्टी असतात. आता हे कधी कळेल? आम्ही 2-3 दिवसानं जाऊ, त्याच्यानंतर कळेल का? स्टेजवर लहान लेकरं वरडतात, त्याचा आवाज येतो म्हणजे 5 फुटावर त्याची माय बसली, तिला येत नसेल. लाड करायचा तर घरी. मग झालं ना शांतता. बस एवढंच आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे. तेवढी जमत नाही. तर ते लेकरं आहे, त्या वयात आपणही तोच उद्योग केला. एकत्रित आल्यावर ते. पण हा एवढा जो खर्च केला, सिंहाचा वाटा ह्या वाघमोडेनं घेतला, याचा तर विचार करा. तुम्हाला काही धक्का नाही त्याचा. ते बिदकी माझी ते देणार आहे. तुम्हाला नुसतं ऐकायचं आहे फुकट. फक्त जागा तुमची वापरायची, एवढंच. तरी जमत नाही. असं आहे नामदेवराव. कठीण आहे. आमची कथा पुन्हा पारनेर तिथे आहे. पण व्यथा होतात. आपण ज्याच्यासाठी आलो तो आनंद मिळत नाही. सर्वांचं हे कर्तव्य आहे. शेजाऱ्याच्या लेकरा शांत राहा बेटा. काही त्याला काही खर्च येतो का? ताटिकावध. माझ्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी आलेले सुबाहू आणि मारीची सुबाहूचा जाग्यावर नास, मारीचीला 400 कोश यज्ञ पूर्णत्वास. प्रसंग 2 संपला. तुमच्या रामाला लक्ष्मणाला मिथिला नगरीकडे घेऊन जात असताना शापित अहिल्या तिचा तुमच्या रामाच्या राज्यकरांना उद्धार झाला. प्रसंग 3. रावणासारख्याने हालत नाहीत त्या धनुष्याचे तुमच्या रामानं 2 तुकडे केले. परशुरामासारखा वीर
तुमच्या रामाच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागून निघून जाता झाला. एवढे 5 प्रसंग पत्रातले वाचले वसिष्ठांनी. ज्यांनी पत्र आणलं त्या दूतांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला, पण दूत हात लावे ना. राजा दशरथजीला म्हणावं लागलं, हे भीक नहीं भेट है, प्रेम की स्वीकार करो. अविनय हो तो क्षमा करे सरकार, हम कन्या पक्ष वाले है. आम्ही मुलीच्या माहेरचे आहो. मुलीच्या माहेरचे देत असतात राजे, इथलं नेत नसतात. आम्ही सीतेच्या माहेरचे नोकर आहो. आताही खेडेगावामध्ये ही पद्धत आहे. कोणाच्याही मुलीचं लग्न असू द्या, गरीबाच्या नाही तर श्रीमंताच्या, अख्खं गाव त्यासाठी एकत्रित येतं. त्या गावचा श्रीमंत सेठजी असेल तर मुलीसाठी गोदरेजचं कपाट आणतो, पण त्या गावचा झोपडपट्टीत राहणारा गाठी गाठीचं धोत्र फाटकी बंडी 2 शेळ्या चारतून जर्मनच्या ताटात शिळपाकी भाकरी खातो, तोही गेवराईला जातून 25 रुपयाचं फुलपात्र आणतो का माझ्या गावची ताई नांदायला चालली म्हणतो. हे सेवक सांगतात आम्ही सीतेच्या माहेरच्या आहोत, इथे देऊ शकतो, इथलं नेत नाही. तयारी झाली. रथामध्ये दशरथ राजे, वशिष्ठ गुरुदेव, सुमंत प्रधान, भरत शत्रुघ्न त्याची मित्रमंडळी घोड्यावरती स्वार वरात निघाली. 2 सागराचं मिलन आहे नामदेव महाराज. कुठे? मिथिलेच्या सीमेवर. 2 सागर म्हणजे मिथिलेचा जनसागर, अयोध्येचा जनसागर. इथून दिसेल. तिकडून सर्वात पुढे जनक राजे, बंधू शतानंद, बंधू कुशकेतू, पुरोहित शतानंद, विश्वामित्र, राम लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे दशरथ राजे, वसिष्ठ गुरुजी, सुमंत प्रधान, भरत शत्रुघ्न. घाई घाई जनक राजे दंडवत घालायला आले. मुलीचा बाप आहे ना. तेवढ्या चपळाईनं दशरथजी पुढे गेले. दंडवत घालून त्यांना कडकडून मिठी मारली. जेव्हा खांद्यावर मान टाकून जनकाचं रडणं सुरू झालं, बाबा अब पुत्र के पिता मैं कन्या का पिता हूँ. कन्या के पिता का अधिकार छोटा होता है, पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है. मुझे पैर पड़ने दो बाबा. दशरथ जी बोले आप कन्या के पिता हो, मैं पुत्र का पिता. कन्या का पिता तो दाता होता है, जनक पुत्र का पिता याचक होता है. मैं तेरे दरवाजे का भिकारी हूँ, मुझे संभाल लेना. कुठं लावायचं हे? 2च गुंठे ऊस असतो नवरदेवाच्या बापाजवळ, तरी रुसून बसतं लग्नात. 2 गुंठ्यावालं. बरं त्याच्यात गाजर गवत एखादा ऊस दिसत नाही 2 गुंठ्यातला गाजर गवताना. आणि मग बाकीचे पाहुणे चला पुढे. नाही येणार. अरे चांगला होता आतापर्यंत, चला पुढे. नाही येणार म्हणतो तर काय झालं काय? मी नवरदेवाचा बाप आहे. हो सर्वांना माहिती आहे, चला पुढे. नाही येणार. काय झालं काय? बाप आहो नवरदेवाचा. हो सर्वांना माहिती आहे, चला पुढे. नाही येणार. काय झालं? मी नवरदेवाचा बाप आहे. अरे तुझंच नाव छापलं पत्रिकेत, तू स्वतः मंडपात शंका का घेतो? नवरदेवाचा बाप आहे, नवरदेवाचा बाप. आपल्यात ठेवा. चल ना पुढं. अरे नाही येणार. काय झालं? मला पहिला पटका का नाही बांधला? अरे का काय बिघडलं? नाही बांधला तर 2च गुंठे उसनं गाजर गवत बसला रुसून. अरे स्वर्गात राजा दशरथ गेला तर इंद्र उतरतो खाली आणि आपल्या आसनावर बसवतो. एवढं वजन ज्या राजा दशरथाचं स्वर्गात आहे, त्याचे उद्गार आहे मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हो. आणि हे नीट आहे का? मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं नाही. मुलीचा बाप कोण आहे? मुलीचा बाप दाता आहे. दाता कोणाला म्हणतात? दान करतो त्याला. मग कन्यादान शब्द आहे का पुत्रदान? है ना. दान करतो तो दाता, मागायला येतो तो भिकारी नाही म्हणू, याचक. अर्थ एकच आहे. नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं काही. मराठी आहे पाहून भाऊ. नालायक म्हटलं राग येतो, लायकीचं नाही असं म्हटलं की पहिल्यापेक्षा बरं वाटतं. अर्थ एकच आहे. तसं भिकारी का याचक. भाई तुम्हारे दरवाजे का भिकारी मुझे समाना. स्वागत सर्वांचं झालं. निवास मिळाला. 2 साधू एकत्रित आले. राजा जनकाच्या वतीनं शतानंदजी आले आणि दशरथाच्या वतीनं वसिष्ठ आले. आणि वसिष्ठ शतानंद दोघांची चर्चा आहे. वसिष्ठ बाबा काय काय योग आहे? तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक आहे, आमच्याकडे 3 पोरी शिल्लक आहे. रामाला तर सीता फायनल झालं. ते तिची बहीण आहे उर्मिला देऊ लक्ष्मणाला.
जनक राजाचे बंधू कुशकेतू त्यांना 2 मुली आहे. मांडवी श्रुतकीर्ती. श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मणाला, सीतारामाला. 4 बहिणीचं 4 सोबत एका मंडपात चालेल. 2 बुवानी जोडवला. बुवा वेल्डिंगच्याच कामावर असतात हा. मग येऊन सांगितलं की आम्ही असा निर्णय घेतला. दशरथजी आणि जनकजी ठीक आहे बाबा. आणि मग मुहूर्त निघाला. महिना मार्गशीर्ष, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी आणि गोरज मुहूर्त. मुहूर्त 2 महत्त्वाचे आहे सुरेश सेठ. गोरज आणि घटी. 12च्या आत जे लग्न लागतं ते घटी आहे. सायंकाळी लागतं ते गोरज. आता माणसाने सुधरून काढलं. अभिजित 12:42, 12:52, 12:57. उद्देश एकच, सगळे उरकून लग्नाला येता यावं आणि लग्न उरकून सूर्य मावळ्याच्या आत घर गाठता यावं. हे सोयीचं काढलं अभिजित 12:42. नाही तर घटी आणि गोरज. तुम्ही पहा मारवाडी समाजामध्ये गोरज मुहूर्त विशेष. गोरज म्हणजे काय? गायी वासराच्या ओढीनं घाई घाई चरून येतात. त्यांच्या खुरानं धूळ उडते. मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात ती पिवळी दिसते, पांढरी धूळ. त्या मुहूर्ताचं नाव गोरज. गायीच्या खुरानं उडणारे रज म्हणून शब्द झाला गोरज. हिंदीत धेनू धुरी बेला बिमल सकल सुमंगल मूल. एवढं सांगत बसल्यापेक्षा सरळ गोरज. रेल्वे स्टेशन एवढ्यात भागतंय ना. रेल्वे स्टेशनला मराठीत काय म्हणतात? हे आता मी सांगितलं सी भानगड आहे. नामदेवराव पाहुणा कटाव करून माझ्याकडे. मराठीत काय म्हणतात रेल्वे स्टेशनला? रेल्वे स्टेशन म्हणतात म्हणा. रेल्वे इंग्रजी आहे. मराठीत काय आहे? म्हणून तर हे इंग्रजाचा एवढा प्रभाव आहे. आम्हाला मराठीत माहीत नाही काय आहे. पाहुणसेठ, अग्निरथ निवासस्थान. आता एवढं कोणी बोलत बसाय? रेल्वे स्टेशन बरं आहे. कुठं झालं? ठेसनावर झालं. ठेसनावर ते बरं आहे. हे आपल्या इथून धेनू धुरी बेला बिमल एवढं म्हण. धेनू धुरी बेला बिमल सकल सुमंगल मूल. एवढी भानगड बोलल्यापेक्षा गोरज बस जमला. हां, आपलं रेल्वे स्टेशन सारखं. हां, ते लिहून घ्या, लिहून घ्या. अग्निरथ निवासस्थान. ते थांबण्याचं जे ठिकाण आहे निवासस्थान मराठीत. आणि रेलगाडीला अग्निरथ म्हणतात. अग्निरथ. आता एक गरीब रथ निघाला, तो त्याच्यातलंच आहे. गरीब असं द्या. अग्निरथ निवासस्थान हे चाललंय. गोरज. मोठा मंडप टाकला. मंडपातलं सौंदर्य पाहायला बरेच होते. 1000 डोळ्याचे, काही 12 डोळ्याचे, काही 8 डोळ्याचे, काही 3 डोळ्याचे, बाकी 2 डोळ्याचे होते. सगळे पाहुणे आकड्यात सांगितले. आकडे म्हणजे तुम्ही वीज चोरता ते आकडे नाही सुरेश शेठ. आकडे पाहुणे तुम्ही ओळखायचे. आकडे इथं दिले. 1000 डोळ्याचे आहे पाहुणे, 12 डोळ्याचे आहे पाहुणे, 8 डोळ्याचे आहे पाहुणे, 3 डोळ्याचे आहे पाहुणे आणि बाकी 2 डोळ्याचे आहे पाहुणे. आता हे तुम्ही ओळखा पाहुणे. 1000 डोळ्याचा इंद्रदेव आहे, 12 डोळ्याचा कार्तिक स्वामी आहे, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव आहे, 3 डोळ्याचा महादेव आहे आणि बाकी सगळे 2 डोळेवाले. पण कोणाच्या नेत्राची तृप्ती झाली नाही. ब्रह्मदेव रुसला. लग्नाच्या आधी निघाला. नारद जे होते, कुठं चालला पप्पा? नाही थांबणार. काय झालं? मला का स्थान नाही पूजेचं? तुमच्या बापाचं लग्न आहे आणि तुला स्थान पूजेचं? एक तर बापाच्या लग्नात लेकरं नसतातच. अरे राम विष्णूचा अवतार आहे. विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव. लग्न तुझ्या बापाचं. समजूत काढली. इकडे विरोधकाची मीटिंग बसली. हां, हे तयार आहे. कोणाकडे मीटिंग? इंद्राकडे. काही करा, मुहूर्त टाळा. मुहूर्तावर लग्न लागलं तर हे वनवासात येत नाही, याच्या जीवनात विघ्न नाही. मग सीता रावण चोरत नाही, रावण मरत नाही, 33 कोटी देवता बंदीखान्यातून सुटत नाही. काही करा, मुहूर्त टाळा. इंद्रानं 14 मिनिट मुहूर्त टाळला रामाच्या लग्नाचा, तर राम 14 वर्षे वनवासात गेला. आमचं 3.5 तास लेट लागल्यावर काय काय होत असेल हे घरी जाऊन डोकं चालवा. अरे मग छापता कशाला? त्यापेक्षा आज रोजी लग्न लागेल. 12:42 मुहूर्त त्यासाठी आहे
त्या दोन जीवाचं मिलन त्या मुहूर्तावर झालं तर त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जात असतं. आता एक नवीन पद्धती नाचण्याची निघाली आणि ते ऐकत नाही. 10च पोरं असतात, 10. नवरदेवाचे मित्र नामदेवराव, तुम्ही जाता का लग्नाला? तेच म्हणतो, जात नका जाऊ. 10च असतात, पण 10,000 पाहुण्याला सजा देतात 3 तास. लाईट गेलेली, फॅन बंद झालेले, आणि त्या मावल्या साडीच्या पदरानं लेकराला वारा घालतात. लेकरं रडतात, लोक घड्याळी पाहतात. लग्न 12:30चं वाजले, 2:45. काय चाललं काय? नवरीचा बाप जातो, त्या मुलांना विनंती करतो, चला पोरो जा, तुम्ही खुशी करू द्या आम्हाला 2:45ला. बरं, ते जुमानत नाही त्या दिवशी कोणाला, कारण नवरदेवाचा खर्च असतो, उष्णता पोटात. शेवटी आचार्य येतो, पवन सेठ, इकडे या पाटील, तुम्ही म्हणला होता 12:30ला स्वयंपाक तयार ठेवा. बरं, मग 3 वाजले, आता आंबट वास यायला लागला. मग घाबरला नवरीचा बाप. अक्षरशः त्या 22 वर्षाचे पोरं त्यांच्या पाया पडतो रे मी, चला बाबा, आबरू जायची वेळ, अण्णाची नासाडी, जा तुम्ही खुशी करू द्या आम्हाला. हे 10च असतात. म्हणून मला असं वाटतं, बघा, गावोगावी एक मंडळ स्थापन झालं पाहिजे. नामदेवराव, 10 तरुण रक्ताचे पोरं मंडळात घ्या, त्यांच्या हातात ओले दांडके शेवरीचे द्या, उसातल्या शेवऱ्या. त्यांचं नाव ठेवायचं दांडक मंडळ चकलांबा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. कधी हे 10 टाळके ऐकत नाही तेव्हा, हॅलो दांडक मंडळ, त्याला स्वागत आला. तिकडे कपडे फाटेपर्यंत बदला, त्यांना काही पाप लागत नाही. नवरदेव वेळेवर आणा, लग्न लावा. वधूवर जन्मभर दांडक मंडळाला आशीर्वाद देतील, तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं म्हणते. आणि हे नाचण्याच्या विरोधातलं बोलणं नाही. तेव्हापासून नाचण्याची पद्धत आहे. या तेव्हापासून 4 घोडे, त्यातला एक घोडा काम आहे, नवरदेव राम आहे. 3 साधे घोडे आहेत. 4 नवरदेव स्वरूपामध्ये 4 घोड्यावर विराजमान, रामाची, लक्ष्मणाची, भरताची, शत्रुघ्नाची मित्रमंडळी घोड्याच्या पुढे नाचत होती. आपणही हात वर करा. नामदेवराव, आपलं नाही तो आनंद मिळाला तर एवढा तर घेत जा. हात वर करा बाबा. गमत चालू आहे, गमत चालू. सर्वांनी सावरियो म्हणायचं, सावरियो. बड़ो प्यार लागे सावरियो, बड़ो प्यार लागे सावरियो, सावरियो, बड़ो प्यार लागे, वाह वाह, बड़ो प्यार लागे, बड़ो प्यार लागे. 12 असुरनी कंदन, सावरियो, 12 असुरनी कंदन, बड़ो प्यार लागे, सावरियो, बड़ो प्यार लागे, सावरियो, मारो दशरथ नंदन, सावरियो, मारो दशरथ नंदन, सावरियो, मारो दशरथ नंदन, सावरियो, मारो कौशल्या नंदन, सावरियो, मारो कौशल्या नंदन, सावरियो, मारो जानकी वल्लभ, सावरियो, मारो जानकी वल्लभ, सावरियो, प्यार लागे, सावरियो, प्यार लागे, सावरियो, मेरे राम जी की निकली बारात, चलो सब दर्शन करे. मेरे राम जी की निकली बारात, चलो सब दर्शन करे. मेरे राम की निकली बारात, चलो सब दर्शन करे. मेरे राम की निकली बारात, चलो सब दर्शन करे. ब्रह्मा आए, विष्णु आए, ब्रह्मा आए, विष्णु आए, ब्रह्मा आए, विष्णु आए, ब्रह्मा आए,
चलो सब दर्शन करे शिव जी आए बारात चलो सब दर्शन करें मेरे राघव की निकली बारात कि चलो सब दर्शन करे मेरे राघव की निकली बारात चलो सब दर्शन करें रंग बाजे बिना बाजे मृदंग बाजे बिना बाजे रंग बाजे बाजे बिना बाजे मृदंग बाजे बाजे बिना बाजे डमरू पे बाजे बारात कि चलो सब दर्शन करे डमरू की बाजे बारात चलो सब दर्शन करें मेरे राघव की निकली बारात कि चलो सब दर्शन करे मेरे राघव की निकली बारात चलो सब दर्शन करें ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे नाचे विष्णु नाचे ब्रह्मा नाचे नाचे विष्णु नाचे शिव जी भी नाचे बारात कि चलो सब दर्शन शिव जी नाचे बारात चलो सब दर्शन करें मेरे राघव की निकली बारात कि चलो सब दर्शन करे मेरे राघव की निकली बारात चलो सब दर्शन करें दूल्हा बने सरकार की जोड़ी का जवाब नहीं दूल्हा बने सरदार जोड़ी का जवाब नहीं दूल्हा बने सरकार की जोड़ी का जवाब नहीं दूल्हा बने सरकार जोड़ी का जवाब नहीं 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 दूल्हा बने सरकार की जोड़ी का जवाब नहीं दूल्हा बने सरकार जोड़ी का जवाब नहीं लागे सावरियो लागे सावरियो लागे सावरियो बड़ प्यारो लागे सावरियो मासा निकलने सावरियो निकलने सावरियो दर्शन खनाने सावरियो दर्शन खनाने सावरियो जानकी वल्लभ सावरियो और जानकी वल्लभ सावरियो मारो दशरथ नंदन सावरियो आरासुर निकंदन सावरियो आरासुर निकंदन सावरियो 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 हरि सावरियो सावरियो असुर निकंदन सावरियो दशरथ नंदन सावरियो जानकी वल्लभ सावरियो दशरथ नंदन सावरियो असुर निकंदन सावरियो चौघ्या बहिणीचा चौघासोबत विवाह संपन्न झाला आणि मग जेवणाचे कार्यक्रम सुरू झाले. ते आता सारखे नव्हते बफे. आता त्याला नावं ठेवत नाही आपण, त्याची गरज आहे. जेवणाऱ्याला वेळ नाही, जेवू घालणाऱ्याला वेळ आहे, म्हणून सुधारित पद्धत आहे बफे. पण ते कसं दिसतं बघा बरं. शेवटचं मंगलाष्टक होईपर्यंत पाहुणे कोट्याधीश दिसतात, कोट्याधीश. शेवटचं मंगलाष्टक झालं की सगळे भिक्षाधीश. आपलं आपलं ताट न वाटी लाईनला लागून मला द्या चपाती. अरे काय दर्जा झाला. याच्यात बरेच पाटील बसले, घरी पाणी घेत नाही, माठाजवळ बसून पाटलींना पाणी मागतं. लग्नाला आल्यावर ताट न वाटी हातात घेऊन लाईनला लागतं, मला जिलेबी द्या म्हणतं. काय चाललं. अरे पूर्वी बँड लावून पाहुणे न्यायचे जानवाशावर, तिथून मग बँड लावून वाजत गाजत आणायचे जेवायला.
आग्रह करू करू थट्टा मस्करी विनोद एवढ्यासाठी पाहुणे जास्त जेवावे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जेवायला बसले. थट्टा करण्याचा अधिकार माहेरच्या पोरींना असतो, सासूरवाडीच्या मुली आल्या ना सीतेच्या मैत्रिणी पंक्तीत, मी तिथंच होतो म्हणून सांगतोय. थट्टा सुरू केली रामचंद्राची. प्रभूजी काय तुमच्या बापाचं नाव? दशरथजी. आणि दशरथाच्या बापाचं? अज राजा. अज का मतलब जिसका जन्म नहीं हुआ उसे अज. अज बोलते हैं जिसका जन्म नहीं. म्हणजे तुमच्या आजाचा जन्म नाही. हां. आणि तुम्ही माझाही नाही, अयोनी संभव. मग तुमच्या आजाचाही नाही जन्म आणि तुमचाही नाही. हा मग हा मधला दशरथ कुठून आला? ही थट्टा जेवणात. ती गेली तर तिच्यापेक्षा वाढवा आली दुसरी. बरं का पाहुणशे तिथलं पंक्तीला सांगतो. लोक टवकारून होते. थट्टा सुरू केली. प्रभूजी काय आम्ही तर ऐकलं म्हणे अयोध्येतल्या महिला एवढ्या कर्तबगार आहे, प्रसाद खाऊनच लेकरं जन्माला आणतात. घासच ठेवला प्रभूनं खाली. बाप रे, हे तर फक्त वाड्यात पुरती गोष्ट मर्यादित होती. तो सातबारा सासूरवाडीला आणि हिच्यापर्यंत पोहोचला कसा? कारण आपल्याच आईनं प्रसाद खाऊन आम्ही 4 भाऊ जन्माला आलो. आता लोक टवकारून होते की हिचं उत्तर काय देतात प्रभू? बरोबर आहे सखी, आमच्या अयोध्येच्या महिला एवढ्या कर्तबगार आहे, केवळ प्रसाद खाऊन लेकरं जन्माला आणतात. पण आम्ही सासूरवाडीला आल्यापासून वेगळाच पराक्रम ऐकला. काय म्हणे? इथं आमच्या सासूरवाडीला महिलांची गरज पडत नाही, गाजर गवतासारख्या जमिनीतून पोरी बाहेर येतात. ती गेली पळून. अरे सीता कुठून आली? कुठंही चालतं का ते? थट्टा सांगतो मी तिथला. तू राहतो शिरो म्हणे. पंक्तीतली मजा आहे बरं का. पाहता काय मग हे काय पंक्ती. दररोज वेगवेगळे आग्रह मिष्टान्न. आता कितीही चांगली व्यवस्था असली सुरेश शेठ, तरी पाहुण्यानं पाहुण्याच्या गावाला किती दिवस राहावं? तसं तर पाहुण्यानं आल्या आल्या पहिली गाडी सकाळीची विचारावी. बरं वाटते, घरमालकाला कटकट जाते वाटतं सकाळी. 15 दिवस राहा पण दररोज गाडी विचारा. सकाळी घरमालकाला प्रश्न पडतो, हा पाहुणा काढायचा कसा? बरं का वाघमळे? मग पुरणपोळीचा पाहुणचार करतो घरमालक. संतोष, पुरणपोळी खाल्ली तरी पाहुणा काही गेला नाही. 15 दिवस झाले. मालकाला विचारलं बायकोला, गेले का पाहुणे? नाही आहे ना अजून. असं आहे का? आता असं कर बरं, पिठलं गाठाळ कर, त्याच्यात मीठ टाकू नको, तिखट टाकू नको, पूर्ण शिजू देऊ नको, कच्चं गाठाळ पिठलं, निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव. आणि बाजरीच्या भाकरी जाळून टाक. पवन शेठ, त्या पाहुण्यानं 4.5 भाकरी खाल्ल्या गाठाळ पिठल्यासोबत. जातं का ते? आता घरमालकच सकाळी उठला, त्याची सुटकेस मालकानं भरली. चला चला पाहुणे, पाहुणे चला, गाडी मिळाली पाहिजे, चला. त्याचं आणि याचं 200 फूट अंतर. अहो लवकर चला, वेळ झाली, गाडी रेल्वे गाडी मिळाली पाहिजे, लवकर चला. असं करता करता घरमालकच गेला. त्यानं तिकीटही काढली. एवढ्यात गाडी प्रचंड गर्दी होती. पाहुण्याला जाता यावं म्हणून मालकच घुसला. खिडकीजवळची जागा पकडून दिली. या पाहुणे, या पाहुणे, या पाहुणे. गाडी सुटली. मालक गेला आणि पाहुणा स्टेशनवर. पाहुणे घरी आले. पाटलीन म्हणली, तुम्ही आले ना आमचं मालक, तेच वाईट झालं. काय? ज्याला जायचं नव्हतं ते गेलं आणि मला जागाच मिळाली. मारवाडी समाजात पाहुणे काही तासा करता येतात. व्याप आहे त्यांच्या मागं. त्यांच्या पाहुण्याला पहिल्या दिवशी महत्त्व असते. दुसऱ्या दिवशी पाहुणा थांबला तर घरमालक दुसऱ्या दिवशी आलेल्या पाहुण्याची व्यवस्था कालच्या पाहुण्याला सांगतात, याला चहा घे. आणि तिसऱ्या दिवशी तर सरळ विचारतात, पहिलं दिन पाहुणो. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, सांगू का नको आता? हे लिहिण्यासाठी म्हणताय सांगा, हे यांना लिहायचं. ते त्यांच्यात राहावं लागते, मग मजा येते. आमचे 42 वर्ष माहेश्वरी दिंडी, तिथून प्रत्येक महाराष्ट्रात माझ्या या डायरीत मुक्काम असेल तो मारवाडी समाजाकडे. म्हणून ही गोडी त्याच्यामुळे लागली आम्हाला. रामायणाचा आमचा संबंध नव्हता बस, हे त्याच्यामुळे. हां सांगतो आहे.
पहिलं दिन पावनो लिहिलं का? पहिलं दिन पावनो दुजो दिन पै तिजं दिन थारी अक्कल कटे गई म्हणतो बसला भाकरी का 3 दिवस झाले. आपलं हे इथं चाललंय आता इथलं चाललंय आपलं हे नामदेवराव चाललं. सुरेश शेठ बरोबर आहे ना? हां हो म्हणत जा. दशरथ राजे शतानंदजीला सांगा महाराजांना मी राजा आहे, प्रजा सांभाळणं कर्तव्य आहे, राज्य सोडून किती दिवस राहू शकतो, आता बस परवानगी द्या म्हणाव. शतानंदजी जनकाकडे आले. महाराज इजाजत मांग रहे, उनका सच भी वो राजा है, प्रजा संभालना उनका धर्म है. इजाजत शब्द ऐकला आणि जनकाच्या डोळ्याला धारा लागल्या. पवन भाऊ क्यों रोते हो महाराज, अकेले जाएंगे क्या? दशरथ जी उनके साथ उनके 4 बेटे मेरी 4 बेटियां, पूरा महल खाली हो जाएगा. तो महाराज बेटी जाने के लिए ही जन्म लेती है, किसकी रुकी है बेटी? अरे 22 साल 25 साल तक मेरा 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 कहती है, और एक दिन सब छोड़ के सभी को रुला के चली जाती है. हिम्मत रखो. ठीक है ठीक है, आप कहते तो आज नहीं, कल सीता को विदाई. जाहीर झालं उद्या सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती सासरी जाणार हे जाहीर झालं. नामदेव महाराज एकत्रित खेळल्या होत्या बालमैत्रिणी, सीतेच्या गळ्याला बिलगू बिलगू आजच रडू लागल्या. सीता कल जाओगी, हमने सुना है पूरे मिथिला में बात फैल गई है कि सीता सामान्य नहीं. वशिष्ठ और शतानंद जी की चर्चा हुई है कि सीता दुनिया की माँ है, और तू दुनिया की माँ हमारी सखी बन के आई थी. ससुराल जाने के बाद गरीब को भूलना नहीं देवी, हमारी गरीब की याद रखना. रडारड 4 पालख्या तयार झाल्या. सगळा समाज अयोध्येचा मिथिला नगराच्या बाहेर सज्ज झाला. कोणी जेवत नाही, कोणी कोणाशी बोलत नाही. रात्र संपली. राजे दशरथ म्हणाले, रामा लक्ष्मणा भरता शत्रुघ्ना सासूबाईच्या पाया पडून या. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4ही जावई सुनैना मातेच्या पाया पडतात. आईनं आशीर्वाद दिला, भेट दिली. 4 जावाई बाहेर आले. आता 4 मुली आईच्या पाया पडायला. एका मुलीला वाटे लावताना मायबापाच्या हृदयाचे तुकडे तुकडे होतात. हे 4 लावायच्या वाटे. डोळ्यापुढे चित्र आणा. सर्वात पुढे धाकटी मुलगी आहे श्रुतकीर्ती, तिच्या मागे लगेच मांडवी, तिच्या मागे उर्मिला, सर्वात मागे सीता. राजमहालात 4ही मुली येतात. शहनाईचे स्वर सुरू झाले. वातावरण भावुक झालं. रडारड सुरू झाली. आणि सगळ्यात धाकटी श्रुतकीर्ती आईच्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, माँ. रडणं चालू झालं. जा रही ससुराल, सुखी रहो बेटे, हमारी चिंता मत करो माँ. लेकिन मेरे पिताजी 4 दिन से रो रहे. रोते रोते पिताजी की तबीयत बिगड़ जाएगी माँ, पिताजी की तबीयत का ख्याल रखना माँ. मांडवी पाया पडली. माँ जा रही ससुराल, सुखी रहो बेटे, हमारी चिंता मत करो माँ. लेकिन 4 दिन से मेरे पिताजी ने भोजन नहीं किया माँ, भोजन नहीं करेंगे तो पिताजी की तबीयत बिगड़ जाएगी माँ, पिताजी की तबीयत का ख्याल रखना माँ. उर्मिला पाया पडली. माँ ससुराल जा रही, जाओ बेटे. मेरे पिताजी वृद्ध हो गई माँ, पिताजी की तबीयत का ख्याल रखना माँ. सुरेश सेठ, कन्या जब घर छोड़ती है अपने बाप की भलाई चाहती. कोणती मुलगी असू द्या, कोणतीही मुलगी असू द्या, जाताना रडत असते ना, ते स्वतःसाठी नाही रडत, आपल्या जन्मदात्या बापासाठी. पप्पाचं कसं होईल, पप्पाचं कसं होईल, पप्पाचं. सगळ्या घराची काळजी बाप घेतो वाघमोडे महाराज, पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते, हे लक्षात ठेवा. शाळेतून आली की पहिला प्रश्न आईला विचारणार, आई पप्पा जेवले का माझे? दररोजचा प्रश्न असतो तिचा, पप्पा जेवले का? एखादा दिवस असा उजाडतो नामदेव महाराज, काही कारणानं बाप नाही जेवला असतो, आणि मग मुलगी आली की विचारते, पप्पा जेवले का माझे? इकडे ये. काय झालं कोणाच माहीत, सकाळपासून चहा नाही, कोणाशी बोलत नाही, खोली लावून घेतली, आत बसले. तू घे जेवून. काय आई? घरातला करता सुखदुःखात सहभागी होणारा माझा जन्मदाता उपवासी मी नाही जेवणार. त्या दिवशी मुलगी जेवत नाही, नाही जेवत. संध्याकाळी जेवत नाही, सगळ्या घराला झोपू देते मुलगी. 13-14 वर्षाची शाळेतली मुलगी.
कडी वाजवते. रात्री 12ला दार उघडते, आपल्या बापाचं नात जाते. मुलगी 13 वर्षाची आहे, कॉटवर बसते. माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते. सुरेश शेट तशी बापाच्या तोंडावरून हात फिरवून म्हणते, बाबा बरं नाही का तुम्हाला? बरं आहे बेटा. नाही, माझी आई बोलली असेल ना, मी क्षमा मागते बाबा, तिचं मनावर घेऊ नका. डॉक्टरला बोलू का बाबा? हातपाय छेपून देऊ बाबा? काही खायला करून देऊ का बाबा? तोंडावरून हात फिरवते. माय लेकराच्या फिरवते तशी तसा बाप रडतो. का रडता बाबा? रडण्याचं पहिलं कारण सांगतो बेटा. माय मेली तर मी 6 महिन्याचा होतो. आईचं सुख नाही मिळालं. पण तू कधी कधी येतेस, माझ्या कॉटवर बसते आणि तोंडावरून हात फिरवते, तेव्हा मला असं वाटतं, पांडुरंगा, माझ्या लेकीच्या रूपात माझी माय माझ्या पोटी जन्माला आली. अरे दिवसभराचा उपवास आहे, कोणी साधी चौकशी केली? मी आहे ना बाबा. सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते. जन्मभर, हे लक्षात ठेवा. लग्नाच्या वेळेला सुरेश शेठ, बापाचं वय जर 55 असेल मुलीच्या लग्नाच्या वेळी, तर मुलगी नांदायला गेल्यावर पवन भाऊ एकाच वर्षात बाप 70 सारखा दिसतो. एवढा खड्डा त्याच्या जीवनात पडतो. का? त्याची काळजी घेणारी एक व्यक्ती कायमची चाललेली असते. लक्षात ठेवा. कोणतीही मुलगी, त्याच्यात आजीचा नातीचा तो मैत्रिणीसारखा संबंध असतो. जशा बालमैत्रिणी, शाळेतून आली 10 वर्षाची मुलगी पहिली आजीजवळ येते. आजी चहा आणू का? काही खायला करून देऊ का आजी? हातपाय चेपून देऊ का आजी? सकाळी आजीची पाठ घासून देणे, गरम पाणी आंघोळीला, आजीचं पातळ धुवून काढणे, नवीन पातळ काढून देणे, तिचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, अंथरूण पांघरून, गोळा औषध. आणि ती 25 वर्षाची नात बासिंग बांधून पहिली आजीजवळ येते. दोरीनं चष्मा बांधलेली आजी, सुरकुत्या पडलेली, पांढरे केस, मुखात दात नाही, लट 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 लट. आजी चालली का बेटा? हो आजी, सुखाची राह. माझी डॉक्टरी नव्हती, तू खूप सेवा केली बेटा. माझी नको काळजी करू आजी, फक्त माझ्या वडिलाला सांभाळ. आजी जवळ रडली तरी बापासाठीच रडते, एवढं लक्षात ठेव. आजोबा जवळ चालली का बेटा? हा आजोबा, सुखी राह, पप्पांना सांभाळ आजोबा. आई जवळ त्या दिवशी कठोर बोलते बरं का नामदेव महाराज. आई आज मनातलं बोलते, तुला वाईट वाटेल पण बोलतेच आई. जन्मचा जन्म टाकून टाकून बोलली माझ्या बापाला, पण शांत स्वभावाचा बाप माझा फिरून नाही बोलला तुला. मी पुन्हा एकदा पाया पडते आई, माझ्या बापाला उपवासी ठेवत जा, फक्त बोलत जाऊ नको आई. लहान भावाच्या गळ्याला बिलगून बहीण रडते ना. भैया तुला काही माहिती आहे? 5 वर्ष झाल्या आपल्या वडिलाची नोकरी गेली. सांगितलं नाही आपल्याला. 10ला जायचे बाबा आणि 6ला यायचे. जाताना म्हणायचे चाललो बेटा ड्युटीवर, येताना म्हणायचे आलो ड्युटीहून. पण आज सांगते भैया, आपला बाप ड्युटीवर नव्हता, गेवराईच्या स्टँडवर हमाल झाला 10:30 ते 5:30. मग भाऊ रडतो, मला माहित नव्हतं ताई, आपल्या बापानं आपल्यासाठी 5 वर्षापासून हमाली केली, म्हणून तुला वचन देतो बूट पालिश करील पण बाबाला रुपया मागणार नाही. मग शेवटचा प्रसंग, मोठा भाऊ असतो ना, त्याचं लग्न झालेलं असतं, त्याच्याजवळ खूप रडते बहीण. रडू नको ताई, रडू नको दादा, तुझ्यावर जबाबदारी आहे. आई थकली, बाबाही थकले, त्यांच्याने काम होत नाही, आणि भैयाचं शिक्षण आहे. तू कष्ट केले तर परिवार जगल. मी आई बाबाला नाही विसरणार ताई, तुझा विश्वास आहे रे दादा. मग का रडतेस? तुझं गेल्या वर्षी लग्न झालं. हां, एकदा पुन्हा पाया पडते दादा, बायकोचं ऐकून वेगळ्या निघू नको. हा, आपल्या मायबापाला भिकेला लावू नको. मी का सांगतो? कन्या जब घर छोड़ती है केवल बाप की भलाई. इथून वाढला आपला श्रुतकीर्ती. मांडवी, उर्मिला,
पिताजी रुद्ध हो गए माँ, पिताजी रो रहे माँ, 4 दिन से भोजन नहीं किया माँ. शेवटी सीता पाया पडली. माँ जा रही ससुर, सुखी रहो बेटे. माँ, चारों बहनें एक साथ जा रही, पूरा महल खाली हो गया. सीता जिस कुल में जा रही ना, रघुकुल है, गौरवशाली कुल है. हाँ, उस कुल के नियम को निभाना आईचा उपदेश. और सीता, ये जिंदगी है बेटी, जिंदगी है. जिंदगी में कभी कभी कड़वे घूंट भी पीने पड़ते हैं. जिंदगी में दुख आया ना बेटी, तो अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना, जी भर के घर में बैठकर रो लेना, लेकिन कसम है समाज के सामने अपना दुख प्रकट नहीं करना. आईचा उपदेश. हाँ? और सीता, हाँ मां, जिंदगी भर सास और ससुर की सेवा करना भूलना नहीं. सासु ससुर गुरु सेवा करे. 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 सासु ससुर गुरु सेवा करे वो. 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 पति रुख लागी आयसु अनुसरे. पति रुख लागी आयसु अनुसरे. पति रुख लागी आयसु अनुसरे वो. पति रुख लागी आयसु अनुसरे वो. पति रुख लागी आयसु अनुसरे. पति रुख लागी आयसु अनुसरे. पति रुख लागी आयसु अनुसरे वो. पति रुख लागी आयसु अनुसरे वो. सासु ससुर गुरु सेवा करे. 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 सासु ससुर गुरु सेवा करे वो. 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 सास ससुर गुरु सेवा करे हो. आईनं लेकीला काय उपदेश द्यावा. सासऱ्याची सासूची सेवा विसरू नको बेटा. आताची आई तसं नाही सांगणार. इकडच्या चांगल्या आहे बिचाऱ्या मावल्या, ह्या सगळ्या नागपूरकडच्या गोष्टी चालू आहे. कुठं चालला तुम्ही? ताईसाठी मुलगा बघायला. बिगर आईचं बघा, बिगर आईचं. बिगर आईचं म्हणजे एवढं नाही कळत का? चांगले महाराज झाले ना तुम्ही. बिगर आईचं म्हणजे माझ्या ताईला सासू नसावी असं. तुम्ही मी जिवंत असावी असं का? तू जिवंत असली पाहिजे आणि तुझ्या ताईला सासू नसली पाहिजे. अरे तुझ्याही मुलाचं लग्न आहे ना मे मध्ये. पुढचं कळलं वाटते तुम्हाला?
तुझ्याही घरी महाराष्ट्रातली एक मुलगी नांदायला येणार आहे, तिलाही वाटत असेल ना माझी सासू रॉकेल ओतून पेटून तयार असावी, तेव्हा कसं वाटेल? नामदेव महाराज, अरे जावाईन मुलगी स्कूटरवर बसले म्हणजे काय कौतुक चालतंय. रखमाबाई, शांताबाई, गंगूबाई, पा लक्ष्मी नारायणाचा जोडा, मुलगा आणि जावाई लक्ष्मी नारायण. दुसऱ्या दिवशी रॉकेलच्या फटफटीवर हिचा मुलगा आणि सून. सुरूच होईना पवन भाऊ, ते फटफटी रॉकेल फट 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 आवाज, गल्ली धुरानं काळी. मागं बसली सून, चालवतो मुलगा आणि लाल झाली म्हातारी. शांताबाई या इकडे बघा ना, एका फटफटीवर चालले बसून. आपण बोलत तरी होतो का आपल्या वेळेशी एकमेकासोबत? आजच आली का मर्यादा म्हातारे, काल तर चकलांबा गोळा केलं लक्ष्मीनारायण. अरे जावाईन मुलगी स्कूटरवर बसले म्हणजे लक्ष्मीनारायण, आणि मुलगा आणि सून मर्यादा. हा एकांगी विचार संपला पाहिजे. सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी पोटची मुलगी आहे, सुनालाही वाटलं पाहिजे सासू नाही माझी माय आहे. आणि खरं आहे पा, मी सुनाच्या पार्टीनं बोलत नाही, सासवानी माझ्यावर लाल डोळे करायचं कारण नाही, पण वस्तुस्थिती सांगतो. ती स्वयंपाक करत असते, सासू पाणी मागते, पाणी दे ग. घाई घाई येते पवन भाऊन, तांब्यान फुलपात्र ठेवते. आता फरशीमुळे आवाज भांड्याचा होतो. ती म्हणते आदळून कशाला देते, जा घेऊन. अहो आदळून नाही ठेवलं, सासूबाई तिकडे चपाती करपती तव्यावर आहे म्हणून घाईनं ठेवलं. नकोच मला सारखी आदळ आपट आदळ. आता काय करल अशा सासूचं सून तरी? बरं ठीक आहे सासवांनो, तुमचंच बरोबर आहे, पण माझा प्रश्न आहे, आदळून पाणी देऊ द्या, आदळून चहा देऊ द्या, आदळून नाश्ता, आदळून जेवण, आदळून अंथरून पांघरून, जन्मभर आदळ आपट करू द्या सुनला, पण मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी सुनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर परवा येणार आहे ती. अरे मग ज्या सुनच्या मांडीवर डोकं ठेवून 2 चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचा आहे, तिला पोटची मुलगी मानली तर काय बिघडेल? आणि सुनला फक्त 25 वर्षे त्या मुलीला आईकडे थांबायचं आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे, आणि सासूला माय समजलं तर काय बिघडेल? एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनला वाटल आई आहे माझी, एकही म्हातारी वृद्धाश्रमात नाही जाणार. ज्या दिवशी सासूला वाटल सून नाही मुलगीच आहे माझी, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून नाही पेटणार. याकरता रामायण ऐकायचं आहे, करमणुकीसाठी नाही. सास ससुर गुरु सेवा करे हो.